गरीब शेतकऱ्याचे नशीब। एका लहानशा खेड्यात डोंगरांच्या कुशीत रामेश नावाचा गरीब शेतकरी राहत होता। त्याच्याकडे फक्त एक छोटं शेत होतं आणि तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करत असे। पण कितीही मेहनत केली तरीही उत्पन्न इतकं कमी होतं की त्याच्या कुटुंबाला पुरेसं अन्न मिळत नसे। त्याची पत्नी मीरा आणि 2 लहान मुलं अनेक रात्री उपाशी झोपत, तरीही रामेशने कधीही आशा सोडली नाही। एका दिवशी तो आपल्या शेतात नांगरत असताना त्याचा नांगर काहीतरी कठीण वस्तूला लागला। तो खाली वाकला आणि माती बाजूला सारली। त्याला एक मोठा तांब्या दिसला। त्याने काळजीपूर्वक तो उपसला आणि झाकण उघडले। आश्चर्य म्हणजे तो तांब्या सोन्याच्या नाण्यांनी भरलेला होता। रामेशला विश्वासच बसत नव्हता। तो घरी गेला आणि मीराला ही गोष्ट सांगितली। दोघं आनंदाने नाचू लागले। मात्र रामेश प्रामाणिक माणूस होता। त्याने गावाच्या सरपंचांकडे जाऊन हा खजिना सापडल्याची माहिती दिली। सरपंचांनी सगळ्या गावकऱ्यांना बोलावलं आणि चौकशी केली। अखेर कळलं की तो तांब्या अनेक वर्षांपूर्वी हरवलेल्या एका संपन्न कुटुंबाचा होता। त्या कुटुंबाचे कोणीही वारसदार जिवंत नव्हते, त्यामुळे गावकऱ्यांनी ठरवलं की हा खजिना रामेशलाच मिळावा। त्या सोन्यामुळे रामेशने आपलं शेत वाढवलं, मुलांना शिक्षण दिलं आणि गावासाठी विहीर बांधली। त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला फक्त संपत्तीच नव्हे तर गावकऱ्यांचं प्रेम आणि सन्मानही मिळाला। आणि त्या दिवसानंतर रामेश कधीही गरीब राहिला नाही। रामेशच्या प्रामाणिकपणाची कीर्ती आसपासच्या गावांमध्येही पसरली। लोक त्याचा आदर करू लागले आणि त्याला मदतीसाठी सल्ला विचारू लागले। त्याने आपल्या नवीन संपत्तीचा उपयोग फक्त स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण गावाच्या विकासासाठी केला। गावाचा विकास। रामेशने गावात एक मोठा विहीर बांधून दिला, त्यामुळे शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा त्रास होईनासा झाला। त्याने एक छोटं शाळा भवन उभारलं, जेणेकरून गरीब मुलं शिक्षण घेऊ शकतील। गावात कधीही डॉक्टर नव्हता, म्हणून त्याने एका डॉक्टरला गावात आणून एक लहानसा दवाखानाही सुरू केला। रामेशची परीक्षा। रामेशची दयाळू वृत्ती पाहून अनेक लोक त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू लागले। काही स्वार्थी लोकांनी त्याला वेगवेगळ्या बहाण्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याच्या चाणाक्षपणामुळे आणि प्रामाणिक स्वभावामुळे तो कुणाच्याही जाळ्यात सापडला नाही। एका दिवशी गावात एक लबाड व्यापारी आला। त्याने रामेशला सांगितले, तुमच्या जमिनीत अजून सोनं दडलं असण्याची शक्यता आहे। जर तुम्ही ती मला विकली तर मी तिथे उत्खनन करून सोनं काढू शकतो। रामेशला हे ऐकून संशय आला। त्याने सरपंचांशी आणि गावकऱ्यांशी चर्चा केली। गावातील काही जाणकार लोकांनी व्यापाऱ्याची चौकशी केली आणि कळलं की तो एक फसवणूक करणारा माणूस होता। रामेशच्या बुद्धिमत्तेमुळे गाव मोठ्या संकटातून वाचलं। सुखी जीवन आणि आदर्श गाव। हळूहळू रामेशचं संपूर्ण जीवन बदललं। तो गरिबीतून सुटला आणि गावाच्या प्रगतीसाठी सतत झटत राहिला। गावकऱ्यांनीही त्याला मोठ्या मानाने सरपंच म्हणून निवडून दिलं। त्याच्या नेतृत्वाखाली गाव आणखी विकसित झालं। नवीन शाळा, चांगले रस्ते, शुद्ध पाण्याची सोय आणि सर्वांसाठी रोजगाराची संधी निर्माण झाली। रामेशचं नाव आता केवळ त्याच्या गावातच नाही तर आसपासच्या संपूर्ण प्रदेशात गाजू लागलं। त्याची प्रामाणिकता, कष्टाळूपणा आणि दयाळू स्वभाव यामुळे तो सगळ्यांचा लाडका झाला। आणि अशा प्रकारे जो एकेकाळी गरीब शेतकरी होता तो संपूर्ण गावाच्या परिवर्तनाचा शिल्पकार बनला। त्याच्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिकतेमुळे त्याचं जीवन बदललं आणि त्याने सिद्ध केलं की संपत्तीपेक्षा माणसाच्या चांगल्या गुणांनीच त्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवता येतं। अशाच रोमांचक आणि रहस्यमय गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।